Hello dear students, let us read the given question. या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारला आहे माइंड एक्सपांडिंग ड्रग्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम. ऑप्शन दिला आहे ऑप्शन ए एरिथ्रोझाइलम कोका, ऑप्शन बी एट्रोपा बेलाडोना, ऑप्शन सी पॅपावर सोमिनिफेरम, ऑप्शन डी कॅनॅबिस सटाइवा. तर आपल्याला इथे की कन्सेप्ट आहे ड्रग्स आणि इथे माइंड एक्सपांडिंग म्हटलं आहे म्हणजेच आपण कोणत्या टाईपच्या ड्रग्सची गोष्ट करत आहे. वी आर टॉकिंग अबाउट हॅल्युसिनोजेन्स or we are talking about psychedelic drugs. ओके, हॅल्युसिनोजेन्स म्हणजेच काय आहे, ह्याच्यामध्ये वी एक्सपांड द थिंकिंग एबिलिटी, म्हणजेच बियॉन्ड आर नॉर्मल थिंकिंग आपण इमॅजिनरी वर्ल्डमध्ये जातो, त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी किंवा सायकोडेलिक्स. आणि ह्यापैकी जे आपल्याला ऑप्शन दिले आहेत त्यापैकी जर आपण बघितलं कॅनॅबिस सटाइवा, तर कॅनॅबिस सटाइवा इट इज असोसिएटेड विथ आपण म्हणू शकतो सायकोडेलिक ॲबिलिटीज, कारण की ह्याच्यामध्ये माइंड एक्सपांडिंग आपण बघू शकतो इफेक्ट्स असतात. कॅनॅबिसमध्ये एक सायको ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, जनरली त्याला आपण म्हणतो THC म्हणजेच टेट्रा हायड्रो कॅनॅबिनॉल. आणि हे जे आहे हे प्रोड्यूस केलं जातं बाय दीज प्लांट आणि ह्याच्यामुळे परसेप्शन चेंज होतो, मूड चेंजेस येतात किंवा इट मे हॅव कॉमन इफेक्ट्स लाईक हॅल्युसिनेजेन्स अँड माइंड एक्सपांडिंग ॲबिलिटीज. ओके, सो करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन डी कॅनॅबिस सटाइवा. ऑल द बेस्ट, कीप लर्निंग विथ PW.